नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मालमत्तेच्या लालसेतून भावानेच आपल्या 2 सख्ख्या बहिणींना सूपमधून विष पाजून त्यांचा काटा काढल्याची धक्कादायक घटना अलिबाग तालुक्यातील रेवदंडामध्ये घडली आहे. आरोपी भाऊ गणेश शंकर मोहिते याला रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली असून न्यायालयाने त्याला 25 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सोनाली शंकर मोहिते आणि स्नेहा शंकर मोहिते अशी मृत्यू पावलेल्या बहिणींची नावे आहेत. रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गणेश शंकर मोहिते हा त्याची आई जयमाला शंकर मोहिते आणि सोनाली शंकर मोहिते तसेच स्नेहा शंकर मोहिते या 2 बहिणींसोबत राहत होता. गणेशचे वडील शंकर मोहिते वनविभागात अधिकारी होते. 2009 साली त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जागी अनुकंप तत्वावर कुणाला नोकरीस लावावे यावरून गणेशचे आई 2 बहिणींशी वाद व्हायचे. वडिलांची नोकरी मला मिळावी असे गणेशला वाटत असून त्याला संपूर्ण मालमत्ता हडप करायची होती. त्यात आपल्या मार्गात अडसर ठरत असलेल्या 2 बहिणींचा काटा काढण्याचा कट त्याने रचला. 15 ऑक्टोबर रोजी त्याने आपल्या 2 बहिणी सोनाली आणि स्नेहा यांना सूपमधून उंदरांना मारण्याचे विष पाजले. सोनाली हिचा 16 ऑक्टोबर रोजी अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. 20 ऑक्टोबर रोजी स्नेहाचा मृत्यू पनवेल येथील MGM रुग्णालयात झाला. याबाबत गणेशच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस तपासात गणेशनेच हे दुहेरी हत्याकांड केल्याचे निष्पन्न झाले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गणेशला अटक केली. त्याच्या गाडीच्या डिक्कीत उंदीर मारण्याचे विष सापडले. तसेच त्याने मोबाईलवर 53 वेळा वेगवेगळ्या विषाची माहिती सर्च केल्याचे आढळून आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. महाराष्ट्रातील पर्यटकांना अर्थात तंबूतील निवासाचा आनंद लुटण्यासाठी आता लेह, लडाख, राजस्थान, कच्छच्या रणात जाण्याची गरज भासणार नाही. कारण राज्यात आता उच्च दर्जाची टेंट सिटी रायगड जिल्ह्यातील किहीमच्या समुद्रकिनाऱ्यावर बांधण्यात येत आहे. राज्याच्या नव्या पर्यटन धोरणाअंतर्गत MTDC अर्थात महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाने ही टेंट सिटी बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. खाजगीकरणातून ती बांधण्यात येणार असून बांधा वापरा संचलन तत्वावर खाजगीकरणातून हे काम देण्यात आले आहे. राज्याची आर्थिक राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुण्यापासून जवळ असलेल्या रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग या पर्यटन स्थळाला लागूनच असलेल्या किहीमच्या समुद्रकिनाऱ्यावर ही टेंट बांधण्याचे कंत्राट MTDCने अहमदाबादच्या प्रवेग लिमिटेड या कंपनीस दिले आहे. इको फ्रेंडली आरामदायी हॉटेल्स आणि टेंटसह रिसॉर्ट बांधण्यात कंपनीचे नाव अग्रस्थानी आहे. ही कंपनी किहीमच्या किनाऱ्यावर येत्या 5 वर्षात ही टेंट सिटी बांधणार आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून देवी विसर्जन दरम्यान होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आज सकाळपासून ते उद्या सकाळी 7 पर्यंत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आज सकाळी 7 वाजल्यापासून उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत नवी मुंबई कार्यक्षेत्रातून बृहन्मुंबईच्या आणि ठाणे हद्दीत जाणाऱ्या तसेच बृहन्मुंबईच्या आणि ठाणे हद्दीतून नवी मुंबईत प्रवेश करणाऱ्या सर्व जड आणि अवजड वाहनांना प्रवेश करण्यास निर्बंध घालून तशी अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. हे वाहतूक नियंत्रण अधिसूचना ही जीवनावश्यक वाहने, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेस आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू नसणार आहेत. खालापूर तालुक्यातील वावोशी परिसरातील वनवठे येथे घाटमाथ्यावरून मेंढपाळ आपल्या ताब्यातील 200 मेंढ्या घेऊन चरण्यासाठी आले होते. त्यांच्या कळपातील अनेक मेंढ्या अचानकपणे आजारी पडून मृत्यू लागल्याचे समजताच मदतीसाठी आसपासच्या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि मदतग्रस्त टीमचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ याबाबतची माहिती तालुका पशुधन विकास अधिकारी चोपडे यांना पाचारण करण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ उपचार सुरू केल्याने काही मेंढ्यांचे प्राण वाचले असले तरी या मेंढपाळाच्या जवळपास 25च्या आसपास मेंढ्या मृत्युमुखी पडल्याने मेंढपाळांवर आसमानी संकट कोसळले आहे. मेंढ्या कोणत्या आजाराने दगावल्या याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी शोध घेत असून उष्माघाताने मेंढ्या मृत्युमुखी पडल्या असाव्यात अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. सिडकोच्या नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित अर्थात नैना क्षेत्रातील सर्वसमावेश गृहनिर्माण योजनेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने
अधिकाधिक नागरिकांना या योजनेचा लाभ घेता यावा याकरिता योजनेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीस 27 ऑक्टोबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. योजनेकरिता संगणकीय सोडत 22 नोव्हेंबर 2023 रोजी पार पडणार आहे. नैना प्रकल्पाच्या मंजूर DCPR नुसार 4000 चौरस मीटर तसेच अधिक क्षेत्रफळ असलेल्या भूखंडांमध्ये सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटातील घरे विकसित करण्याच्या तरतुदी आहेत. त्या अनुषंगाने भूखंडांच्या एकूण क्षेत्रफळापैकी 20% जागा ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटाच्या सदनिकांसाठी खाजगी विकासकांमार्फत नैना प्रकल्प परिसरामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यानुसार 19 सप्टेंबर 2023 रोजी एकूण 181 सदनिकांची गृहनिर्माण योजना सादर करण्यात आलेली होती. यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 17 तर अल्प उत्पन्न गटासाठी 164 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून ठेवण्यात आलेल्या आहेत. अत्यंत गुंतागुंतीच्या सायबर गुन्ह्याची शिताफीने आणि धाडसीने उकल करत 6 नायजेरियन सायबर गुन्हेगारांना दिल्लीतून जेरबंद करणाऱ्या पनवेल पोलिसांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी अभिनंदन केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख करत भेटवस्तूच्या आमिषाने पनवेलमधील एका महिलेची तब्बल 3,25,500 रुपयांची ऑनलाईन पद्धतीने नायजेरियन सायबर गुन्हेगाराकडून 1 महिन्यापूर्वी आर्थिक फसवणूक झाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलीस तपास यंत्रणा कार्यान्वित केली. ऑनलाईन सायबर गुन्हा असल्याने त्या संदर्भात योग्य तपास दिशा मिळवण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेण्यात आली. तसेच 18 पोलीस आणि सायबर तज्ज्ञ अशी टीम बनवण्यात आली. तपासाच्या अनुषंगाने गुन्हेगारांचे केंद्र दिल्लीजवळ असल्याचे या टीमच्या निदर्शनास आले. त्यानुसार गुन्हेगारांना पकडण्यासाठी पनवेलहून ही टीम दिल्लीला रवाना झाली. त्यांनी तब्बल 10 दिवस दिल्लीमध्ये शोध मोहीम घेत 6 आरोपींना अटक केली. विशेष म्हणजे हे आरोपी सर्व नायजेरियन निघाले. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि त्यांच्या टीमचे विशेष कौतुक केले. नेरळ येथील शिवतेज मित्र मंडळ गंगानगरच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून या शिराळा नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून 57 रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी यांनी आयोजित केलेले हे 484 रक्तदान शिबिर ठरले. यामध्ये रक्त संकलनाचे काम घाटकोपर येथील समर्पण रक्त संकलन केंद्राचे डॉक्टर M.A. शेख, धनश्री लाड, लता देशक, संजय ठोंबरे, पियुष सिंग, अनिकेत जाधव, साहिल पवार, सनी मोरे, शुभम जगताप आणि कृष्णा साठे यांनी केले. यावेळी अमीर मणियार, प्रज्ञेश खेडकर, शिवतेज मित्रमंडळाचे तुषार म्हात्रे, मयूर कांबरी, वासुदेव गवळी, संदेश जाधव, मितेश भुईर, नितीन मनवे, पवन सोनावळे, प्रतीक सोनावळे, निवृत्ती कांबरी, रोशन सातवी उपस्थित होते. माणगाव तालुक्यातील नांदवी येथील स्वयंभू श्री आईजी माता मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. अष्टमीनिमित्त दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास 3000 दिव्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला होता. नांदवी गावाच्या डोंगरावर निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर उभे आहे. नवरात्र अष्टमीनिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विनायक स्वामी जंगम यांच्या पौरात्याखाली होम हवन करण्यात आले. या निमित्ताने मंदिरात फुलांची आकर्षक सजावट तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली होती. देवीच्या दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला. त्यानंतर देवीची ओटी भरण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. संध्याकाळी मंदिर आणि परिसरात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 3000 दिवे प्रज्वलित करण्यात आले. या दीपोत्सवात ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिव्यांच्या प्रकाशात मंदिर न्हाऊन निघाले होते. राज्यात मागील काही दिवसांपासून पोलिसांनी ड्रग्ज विरोधी कारवाईला वेग दिला आहे. मुंबईसह राज्यातील इतर ठिकाणी देखील कारवाई सुरू आहे. या कारवाईनुसार पोलिसांनी मोखाड्यातील एका फार्म हाऊसवर छापा मारत ड्रग्जचे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी 38 कोटी रुपये किमतीच्या MDचा साठा जप्त केला आहे. त्याशिवाय या प्रकरणातील सूत्रधारालाही अटक करण्यात आली असल्याची माहिती मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात याचा कारखाना असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गुन्हे शाखा युनिट 1चे
मुख्य आरोपी समीर बिंजारा यांच्या पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील त्यांच्या फार्म हाऊसवर छापा मारला. त्यामध्ये या फार्म हाऊसमध्ये MD ड्रग्ज बनवण्याचा कारखाना सापडला. या कारखान्यात 18,100 ग्रॅम MD ड्रग्ज तसेच हे ड्रग्ज तयार करण्यासाठी लागणारे रासायनिक उपकरणेही मिळून आले आहे. एकूण 38 कोटींच्या MD ड्रग्जसह 7 जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पनवेल शहरात सुमारे 18 कोटींहून अधिक रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. पनवेल महापालिका हद्दीतील नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून त्याचा दर्जा उंचावण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध असून भाजप लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहेत. त्यानुसार कल्पतरू कॉम्प्लेक्स ते उरण नाका या मार्गाचे काँक्रिटीकरणासाठी 8,52,01,195 रुपये तर पनवेल महापालिकेच्या मालकीच्या मार्केट यार्ड येथील भूखंडावर प्लेग्राऊंड विकसित करण्यासाठी 19,16,000 रुपये मंजूर झाले आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे तर प्लेग्राऊंडच्या कामाचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. यावेळी जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.